लास्ट लेक्चर मध्ये ना आपण सक्सेशन बघत होतो. इकोलॉजिकल सक्सेशन. तुम्ही हा जर मागचा व्हिडिओ बघितला असेल सर्वांनी, तर लास्ट लेक्चर मध्ये आपण इकोलॉजिकल सक्सेशन बघतो. इकोलॉजिकल सक्सेशन म्हणजे काय? एक पायोनियर स्पीशीज असेल, सपोज एखादा एरिया आहे जिथे कोणीही प्रेझेंट नाहीये, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट नाहीये, अशा ठिकाणी जर कोणता ऑर्गॅनिझम सर्वात पहिले जाऊन राहत असेल, तर तो जे सक्सेशन करतो त्याला म्हणतो आपण प्रायमरी सक्सेशन. त्याला म्हणतो आपण कोणता सक्सेशन? प्रायमरी सक्सेशन. ठीक आहे, सक्सेशन. आता काय होईल, तिथे एखादी स्पीशीज जाऊन, सपोज एखादा रॉक असेल तर त्या रॉकवर लायकेनची स्पीशीज जाऊन इनॅबिट होईल, बरोबर. हे लास्ट आपण एक्झाम्पल. रॉक असेल तर त्यावर एखादी लायकेनची स्पीशीज जाऊन इनॅबिट होईल. ते जर लायकेन असतील, त्या लायकेनला नंतर मॉस रिप्लेस करतील, है ना. मग लायकेन तिथून जातील त्या ठिकाणी, मग काही दिवसांनी मॉस ग्रो होतील, किंवा लायकेन बरोबर मॉस सुद्धा ग्रो होऊ शकतात तिथे. मग मॉस एन्व्हायरमेंटला मॉडिफाय करतील, तिथे काही दिवसांनी ग्रासेस ग्रो होतील. मग ग्रासेसला काही दिवसांनी श्रब रिप्लेस करतील. श्रब जे असतील त्यांना नंतर जंगल कम्युनिटी जी असेल ती रिप्लेस करेल. जंगल कम्युनिटी म्हणजे मोठ्या ट्रीज तिथे ग्रो होतील आणि मग ते त्याला रिप्लेस करतील. म्हणजे पहा, या ठिकाणी बघा, या प्रत्येक स्टेपमध्ये प्रत्येक स्टेपमध्ये एका कम्युनिटीला दुसऱ्या कम्युनिटीने किंवा एका स्पीशीजला दुसऱ्या स्पीशीजने रिप्लेस केलं. यालाच म्हणतो आपण सक्सेशन. यालाच म्हणतो आपण सक्सेशन. एक स्पीशीज दुसऱ्या स्पीशीजवर सक्सीड होते, याला आपण बोललो होतो सक्सेशन. ठीक आहे. एखाद्या एरियामध्ये कोणीही अस्तित्वात नसेल, त्या ठिकाणी जर कोणी जाऊन हॅबिटॅट फॉर्म करत असेल, तर त्या सक्सेशनला म्हणतो आपण प्रायमरी सक्सेशन. त्या सक्सेशनला म्हणतो आपण प्रायमरी सक्सेशन. कळलं. आणि मग या ज्या सर्व स्टेजेस होत्या, या स्टेजेसला आपण म्हटलं होतं सिरियल स्टेज, बरोबर. ज्यामध्ये एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमला रिप्लेस करतो, या प्रत्येक स्टेजला आपण म्हटलं होतं सिरियल स्टेज. आणि या पूर्ण जी सिक्वेन्स आहे, सक्सेशनची जी पूर्ण सिक्वेन्स आहे, या सिक्वेन्सला आपण म्हटलं होतं सियर. पूर्ण सिक्वेन्सला काय म्हटलं होतं आपण? सियर. कळतंय. सक्सेशन मध्ये एक ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमला रिप्लेस करतो, आणि ही एक काय ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, स्लो प्रोसेस आहे, आणि ही एक प्रेडिक्टेबल प्रोसेस आहे. हे सुद्धा आपण लास्ट लेक्चर डिस्कस केलेलं. ग्रॅज्युअल पण आहे, प्रेडिक्टेबल सुद्धा आहे. प्रेडिक्टेबल म्हणजे आपण प्रेडिक्ट करू शकतो की एका नंतर कोणती स्पीशीज असेल. ठीक आहे. सो ही जी प्रोसेस आहे याला आपण सक्सेशन म्हटलं, सिक्वेन्सला आपण सियर म्हटलं, प्रत्येक स्टेजला आपण सिरियल स्टेज असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर हे झालं सक्सेशन. मी या सक्सेशन मध्ये दोन प्रकारचे सक्सेशन आपण स्टडी करणार होतो. त्यातला एक आपण डिस्कस केलेला. पहिला जो सक्सेशन होता तो होता झेरार्क. हा आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेला. झेरार्क सक्सेशन मध्ये काय होतं, सपोज रॉक आहे, तर या रॉक वर वॉटर अवेलेबल नाही, अजिबातच वॉटर अवेलेबल नसेल, ज्यावेळेस नुसता रॉक असणार, बरोबर. आणि मग तिथे पहिले लायकेन ग्रो होतील, लायकेन बरोबर मॉसेस ग्रो होतील, मॉसेस नंतर मग ग्रास ग्रो होईल, मग श्रब ग्रो होईल, मग तिथे जंगल कम्युनिटी एस्टॅब्लिश होईल, मोठे ट्रीज तिथे ग्रो होतील. म्हणजे पहा, जिथे अजिबात वॉटर अवेलेबल नव्हतं त्या ठिकाणी या सक्सेशनमुळे कंडिशन्स तयार झाल्यात मेजिक. कोणत्या कंडिशन फॉर्म झाल्या? मेजिक कंडिशन फॉर्म झाल्या. मेजिक कंडिशन फॉर्म झाल्या म्हणजे म्हणजे काय झालं? बेसिक कंडिशन फॉर्म झाल्या म्हणजे कंडिशन अशा तयार झाल्या इथे की इथलं एन्व्हायरमेंट मॉडिफाय झालं. जिथे वॉटर अजिबात अवेलेबल नव्हतं तिथे मीडियम अमाऊंट मध्ये वॉटर अवेलेबल आहे. कळालं? कळालं? मीडियम अमाऊंट मध्ये वॉटर अवेलेबल आहे. आणि ही जी कम्युनिटी आहे जंगल कम्युनिटी, हिला आपण म्हटलं होतं क्लायमॅक्स कम्युनिटी. ठीक आहे. आणि हे जे लायकेन होते, जे सर्वात पहिले तिथे इस्टॅब्लिश होता, त्यांना म्हटलं होतं आपण पायोनियर कम्युनिटी. जी एंडला असते, जी स्टेबल आहे, सर्वात स्टेबल आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे, तिला म्हणतो आपण क्लायमॅक्स कम्युनिटी. सो क्लायमॅक्स कम्युनिटी जी असेल ना, ती नेचर बरोबर इक्विलिब्रियम मध्ये असेल, ती मोस्ट स्टेबल कम्युनिटी असेल. आणि इथे या कंडिशन मध्ये झेरार्क कंडिशन काय झाल्यात? मेजिक झाल्या. झेरार्क कंडिशन म्हणजे जिथे अजिबात वॉटर अवेलेबल नव्हतं त्या कंडिशन काय झाल्यात? त्या कंडिशन झाल्यात मेजिक कंडिशन्स. कळालं? मग आता दुसरं जे एक्झाम्पल आपल्याला पाहायचंय, हे झेरार्क आपण लास्ट टाइम डिस्कस केलेलं. दुसरं जे एक्झाम्पल आपल्याला बघायचंय ते आहे, दुसरं जे एक्झाम्पल आपल्याला बघायचंय ते आहे हायड्रार्क.
दुसरी कंडिशन आहे हायड्रार्क. आता हायड्रार्क म्हणजे काय? जिथे खूप सारं वॉटर अवेलेबल असेल, जिथे खूप सारं वॉटर अवेलेबल असेल तिथे प्लांट ग्रो होतील आणि त्याला बेसिक कंडिशन मध्ये कन्वर्ट करतील. एक्झाम्पल बघू आपण. रॉक पहिले आपण जे एक्झाम्पल बघितलं ते झेरार्क. झेरार्क मध्ये एक्झाम्पल बघितलं आपण रॉकचं. ठीक आहे, रॉकवर अजिबात वॉटर अवेलेबल नव्हतं, पण तिथे ज्यावेळेस जंगल कम्युनिटी फॉर्म होणार आहे त्यावेळेस तिथल्या कंडिशन या झाल्या होत्या मेजिक. कंडिशन काय झालं? मेजिक. आता हायड्रार्क कंडिशन काय आहे? हायड्रार्क मध्ये बघा, वॉटर जे आहे ते पॉन्ड मध्ये अवेलेबल आहे. एखादा पॉन्ड तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे, हे पॉन्ड आहे. पॉन्ड ज्यावेळेस न्यूली फॉर्म असेल त्यावेळेस त्यामध्ये वॉटर अवेलेबल असेल. पॉन्ड ज्यावेळेस न्यूली फॉर्म असेल त्यामध्ये वॉटर अवेलेबल असेल. त्यामध्ये वॉटर अवेलेबल असेल. आता हे जे वॉटर आहे या वॉटरमध्ये काही, हे जे वॉटर असेल यामध्ये काही फायटोप्लांक्टन ग्रो होतील. बरोबर. तर फायटोप्लांक्टनची ही जी स्टेज आहे ना, जी फर्स्ट स्टेज आहे, हिला म्हणतो आपण फायटोप्लांक्टन स्टेज. कोणती स्टेज झाली ही पहिली? फायटोप्लांक्टन स्टेज. कोणतेही पाणी असेल, वॉटर असेल पॉन्ड मध्ये एखाद्या, किंवा एखादी वॉटर बॉडी असेल त्यामध्ये सर्वात पहिले कोण ग्रो झाले? फायटोप्लांक्टन. नंतर काय होईल रे? काही दिवसांनंतर हे जे पॉन्ड असेल, यामध्ये काही सबमर्ज प्लांट ग्रो होतील. म्हणजे याच्या किनाऱ्यावर, या पॉन्डच्या किनाऱ्यावर काही थोडंफार गवत वगैरे ग्रो होईल. इथे थोडीशी वॉटर लेवल कमी होईल. थोडीशी वॉटर लेवल कमी दाखवूयात आपण. ठीक आहे, आणि इथे जे दलदलीचा प्रदेश असेल, इथे जो रिजन असेल, इथे काही गवत वगैरे ग्रो होईल. ठीक आहे, आणि काही प्लांट जे असतील ना, हे या सरफेस मध्ये पण काही ग्रो होतील खाली अशा. या सबमर्ज प्लांट असतील, पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेल्या प्लांट्स असतील. कळलं? हे पहा, पॉन्ड ज्यावेळेस न्यूली फॉर्म होईल तर काही फायटोप्लांक्टन ग्रो होतील तिथे. ही झाली फर्स्ट स्टेज. दुसरी स्टेज असेल की इथे काही सबमर्ज प्लांट ग्रो होतील काही दिवसानंतर. सबमर्ज्ड प्लांट स्टेज झाली ही. ठीक आहे, काही सबमर्ज प्लांट तिथे ग्रो होतील. सबमर्ज प्लांट स्टेज झाली. त्या पुढची स्टेज बघा. आता सबमर्ज प्लांट बरोबर काही दिवसानंतर काही फ्रीली फ्लोटिंग प्लांट पण तिथे ग्रो व्हायला लागतील. तोच पॉन्ड आहे. ठीक आहे, तोच पॉन्ड आहे, त्यामध्ये वॉटर आहे. काही फ्री फ्लोटिंग प्लांट सुद्धा तिथे ग्रो व्हायला लागतील. काही प्लांट इथे ग्रो होतील, असे ऑलरेडी या ग्रो झालेल्या आहेत. काही जे असतील या बॉटमला असतील, सबमर्ज स्टेज मध्ये असतील. ठीक आहे, बॉटमला असतील, सबमर्ज स्टेज मध्ये असतील. काही जे असतील आता त्या इथे फ्री फ्लोटिंग मध्ये दिसतील, लाईक युकोर्निया सारख्या प्लांट त्या फ्री फ्लोटिंग स्टेज मध्ये दिसतील. आता याला तुम्ही काय बोलणार? सबमर्ज्ड अँड फ्री फ्लोटिंग प्लांट स्टेज. आता इथे सबमर्ज पण आहे, सबमर्ज्ड अँड फ्री फ्लोटिंग प्लांट स्टेज. ही झाली थर्ड स्टेज. कळतंय का? पहिल्या स्टेज मध्ये फायटोप्लांक्टन ग्रो झाले, दुसऱ्या स्टेज मध्ये सबमर्ज्ड प्लांट ग्रो झाले, तिसऱ्या स्टेज मध्ये सबमर्ज बरोबर फ्री फ्लोटिंग पण ग्रो झाले. सबमर्ज पण दिसतात, फ्री फ्लोटिंग प्लांट पण दिसतात. ठीक आहे, त्यानंतर बघा, हे जे सबमर्ज प्लांट असतील आणखी ग्रो होतील यामध्ये पॉन्ड मध्ये. या स्टेजेस नीटच्या एक्झाम मध्ये विचारल्या जातात, त्यामुळे स्टेजेस लक्षात ठेवा. एका मागे कोणत्या स्टेजेस असतात आणि कोणत्या स्टेज मध्ये काय चेंजेस होतात. पुढची स्टेज असेल रीड स्वॅम्प स्टेज. रीड स्वॅम्प म्हणजे दलदलीचा प्रदेश तिथे तयार होईल. पाण्याची लेवल थोडीशी कमी झालेली असेल या केसमध्ये, आणि इथे
इथे सपोज हे आधी वाढलेलं गवत आहे, काही फ्री फ्लोटिंग प्लांट इथे ग्रो होत असतील आणि यांच्या बेस पासनं ज्या प्लांट आहेत ना, या अशा उंच झालेल्या असतील. बेस पासनं या ज्या प्लांट्स असतील काही उंच झालेले असतील. अशा अशा प्लांट इथे ग्रो झालेले असतील. तर ही जी स्टेज आहे ना, या स्टेजला म्हटलं आपण रीड स्वॅम्प स्टेज. स्वाम्पी एरिया फॉर्म झालाय तिथे, त्याला म्हटलं रीड स्वॅम्प स्टेज. ठीक आहे, ए झाली, बी झाली, सी झाली, डी झाली, रीड स्वॅम्प स्टेज झाली. आता पुढे, आता हे गवत जे असेल ना, याचं प्रमाण आणखी वाढेल काही दिवसानंतर. ठीक आहे, आणि मग इथे आता पुढची स्टेज येईल या पॉन्ड मध्ये आता पुढची स्टेज येईल, ज्याला म्हणतो मार्श मेडो स्टेज. म्हणजे आता ऍक्च्युअल मध्ये इथे मार्शी लँड फॉर्म झालाय, दलदलीचा प्रदेश तयार झाला आहे ना. इथे बघा खूप सारं गवत, खूप साऱ्या प्लांट्स इथे ग्रो होतील. आणि या ज्या स्टेज बनल्यात, ही जी बनली स्टेज ही आहे मार्श मेडो स्टेज. कोणती स्टेज बनली? मार्श मेडो स्टेज. बघा, मार्श मेडो स्टेज. तर या स्टेज मध्ये वॉटर लेवल आणखी कमी झालेली असेल. या स्टेज मध्ये वॉटर लेवल बऱ्यापैकी कमी झालेली असेल, खूप कमी झालेली असेल वॉटर लेवल. आणि ते सगळं आता दलदलीचा प्रदेश तयार झालाय, म्हणजे इथे मार्शी लँड फॉर्म झालाय, तिथे मॅक्सिमम गवत वगैरे ग्रो झाले, तिथे प्लांट्स वगैरे ग्रो झाले. या स्टेजला म्हटलंय मार्श मेडो स्टेज. बघा मग काय काय झालं. स्टेज ए झाली, बी, सी, डी, ई. आतापर्यंत काय झालं? पहिले फायटोप्लांक्टन होते त्या पॉन्ड मध्ये, नंतर काही दिवसांनी तिथे सबमर्ज प्लांट ग्रो झाले है ना. फायटोप्लांक्टन पण असतील, सबमर्ज प्लांट पण असतील. त्यानंतर मग तिथे काही दिवसांनी फ्री फ्लोटिंग प्लांट पण ग्रो झाले. पुढची स्टेज आली सबमर्ज अँड फ्री फ्लोटिंग प्लांट स्टेज. तिथे मग आणखी प्लांटची संख्या वाढली, ती झाली रीड स्वॅम्प स्टेज. मग आणखी काही दिवसांनी तिथे पूर्ण वॉटरची लेवल कमी झाली आणि खूप सारे प्लांट्स ग्रो झाले, मार्शी लँड तिथे तयार झाले. ही झाली मार्श मेडो स्टेज. मार्श मेडो स्टेज. ठीक आहे, आता पुढची स्टेज. पुढची स्टेज असेल एबीसीडी ई एफ. एफ जी आहे ती असते स्क्रब स्टेज. स्क्रब स्टेज मध्ये काय होणार आहे? यामध्ये खूप साऱ्या प्लांट्स या पॉन्ड मध्ये ग्रो होताना दिसतील. EF स्टेज. मोठ्या प्लांट्स पण इथे काही ग्रो होताना दिसतील तुम्हाला. काही मोठ्या प्लांट सुद्धा इथे ग्रो होताना दिसतील, काही ट्री सुद्धा ग्रो होताना दिसतील. इथे माझ्याकडे जागा कमी आहे, याबरोबर काही छोटी छोटी झाडं सुद्धा इथे ग्रो होतात. आता तो जो एरिया आहे ना, त्या एरियामध्ये वॉटरची लेवल खूप कमी झाली. का बरं? कारण इथे खूप साऱ्या प्लांट ग्रो झाले. या एरियामध्ये खूप साऱ्या प्लांट ग्रो झाले. ही झाली स्क्रब स्टेज. स्क्रब स्टेज. आता या स्क्रब स्टेजच्या नंतर इथे तयार होणार आहे पुढची स्टेज, जी असेल ती असेल फॉरेस्ट. ठीक आहे, तर फॉरेस्टचं काय फिगर ड्रॉ करण्याची गरज नाही आपल्याला, कळतंय? म्हणजे आता इथे बनणार आहे फायनली काय? फॉरेस्ट बनणार आहे, म्हणजे जंगल कम्युनिटी बनणार आहे. म्हणजे बघा, जे पॉन्ड होते ना, पॉन्ड असेल किंवा वॉटर बॉडी असेल, त्या वॉटर बॉडी मध्ये आधी खूप जास्त वॉटर अवेलेबल होतं, पण हळूहळू तिथे प्लांट ग्रो होत गेल्या आणि तिथे वॉटरची लेवल कमी कमी होत गेली. तिथे डेपॉझिशन, ऑर्गॅनिक डेपॉझिशन, ऑर्गॅनिक मटेरियल डेपॉझिट होत गेलं असेल आणि त्या ठिकाणी ते जे एरिया आहे त्या ठिकाणी पूर्णपणे प्लांट्स ग्रो. आणि तिथे कंडिशन्स ज्या हायड्रार्क होत्या म्हणजे वॉटर वाल्या कंडिशन होत्या, वॉटर जिथे जास्त होतं तिथे पण कंडिशन काय बनल्या? मेजिक. आणि मेजिक कंडिशन ही काय आहे? मोस्ट स्टेबल कंडिशन आहे. आणि ही स्टेबल कंडिशन तुम्हाला दिसते
जंगल कम्युनिटी मध्ये जिथे फॉरेस्ट असतात तिथे वॉटर लेवल जी असेल ना ती मेजिक असेल, मीडियम असेल. कळलं? मेजिक असेल काय असेल, मेजिक असेल किंवा मीडियम असेल. तर ही जी कम्युनिटी बनली या कम्युनिटीमध्ये बेसिक कंडिशन फॉर्म झाले. कळाले का रे? मग पहा, हे जे सक्सेशन आहे हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे प्रायमरी सक्सेशन. जसं आपण रॉक मध्ये बघितलं, रॉकचं पण जे सक्सेशन होतं त्याला आपण म्हटलं होतं झेरार, ते सुद्धा प्रायमरी सक्सेशन आहे. आणि इथे जे सक्सेशन झालं हे सुद्धा प्रायमरी सक्सेशन आहे. याला म्हटलं आपण हायड्रार्क. कळाले? हायड्रार्क आणि झेरार हे दोन्हीही लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे दोघेही एक्झाम्पल आहेत सक्सेशनच्या. सक्सेशन कसं झालं इथे बघा, सर्वात पहिले जो ग्रो झाला तो आहे फायटोप्लांक्टन. मग फायटोप्लांक्टन काय झालं इथे, पायोनियर कम्युनिटी. कळालं? फायटोप्लांक्टन काय झालं, पायोनियर. इथे कोणी अस्तित्वात नव्हतं, वॉटरमध्ये कोणी नव्हतं अगोदर, म्हणून हे सक्सेशन प्रायमरी सक्सेशन. कळालं? मग फायटोप्लांक्टन इथे ग्रो झाले, नंतर तिथे सबमर्ज प्लांट आले. ठीक आहे. त्यानंतर तिथे कोण आले, तिथे फ्लोटिंग प्लांट आले. त्यानंतर मग तिथे खूप सारं गवत वाढलं, खूप सारे श्रब तिथे वाढले, रीड स्वॅम्प स्टेज आली. आणखी गवत गवत वाढलं तिथे. तिथे दुसरे जे श्रब आहेत त्यांची संख्या वाढली, मार्श मेडो स्टेज आली. मग पुढे स्क्रब स्टेज आली. स्क्रब म्हणजे इथे आता वॉटर अवेलेबलच नाही राहिलं. ठीक आहे. वॉटर म्हणजे जेवढी वॉटरची लेवल होती, वॉटर आहे पण जेवढी वॉटरची लेवल होती तेवढं वॉटर इथे स्क्रब स्टेज. आणि मग पुढची स्टेज येईल फॉरेस्ट. आणि फायनली एक स्टेबल कम्युनिटी बनेल जी असेल जंगल कम्युनिटी. ठीक आहे. तर हे आहे सक्सेशन. सक्सेशनचे दोन्ही एक्झाम्पल्स आपण जे एनसीईआरटी मध्ये दिलेत किंवा स्टेट बोर्ड मध्ये दिलेत ते घेतलेत. आता आपण डिस्कस करणार आहेत न्यूट्रिएंट सायकलिंग. हा लास्ट पॉइंट आहे या लेसनचा इकोसिस्टम मधला, न्यूट्रिएंट सायकलिंग. आणि मग त्यानंतर आपण बघणार इकोसिस्टम सर्व्हिसेस. तर दोन सायकल्स आपल्याला स्टडी करायचे, ते काय, कार्बन सायकल आणि दुसरी आहे फॉस्फरस सायकल. ठीक आहे. चला स्टार्ट करूयात. न्यूट्रिएंट सायकल. हा इकोलॉजी पूर्णपणे सोपा आहे, अंडरस्टँडिंग वर बेस्ड आहे आणि थिअरॉटिकल आहे. न्यूट्रिएंट सायकल. बघा, आता एनसीईआरटीने असं सांगितलंय की जे न्यूट्रिएंट असतात, न्यूट्रिएंट कोणते कोणते असतात, कार्बन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, कॅल्शियम असेल. सो कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम हे जे असतात, हे असे न्यूट्रिएंट जे आहेत ते सॉइल मध्ये प्रेझेंट असतात. कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर हे प्लांटला कशातून मिळतात, सॉइल मधून मिळतात. मग एखाद्या गिवन टाइम मध्ये कोणत्याही वेळेला आपण जर सॉइल मध्ये चेक केलं की त्यामध्ये किती कार्बन आहे, किती नायट्रोजन आहे, किती फॉस्फरस आहे, किती कॅल्शियम आहे, किती सल्फर आहे. ठीक आहे. सो द amount of the nutrient that is present in the soil at any given time is referred as the standing state. लक्षात घ्या, यावर क्वेश्चन येऊ शकतो. स्टेट बोर्ड मध्ये तर नाही पण एनसीईआरटी नीट मध्ये हा यावर क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज स्टँडिंग स्टेट? It is the amount of nutrient available at any given time. काय सांगितलं? Amount of nutrients available at any given time is called as a standing state. याला म्हणतो आपण स्टँडिंग स्टेट. आणि इट व्हेरीज इन डिफरंट काइंड ऑफ इकोसिस्टम. आणि ही जी स्टँडिंग स्टेट आहे याची व्हॅल्यू जी असेल ती व्हॅरी होईल, बरोबर का नाही? व्हेरीज अकॉर्डिंग टू इकोसिस्टम, बरोबर का? ऑर्गेनिक जर एखादी इकोसिस्टम असेल, ऑर्गेनिक असं म्हणजे जिथे ऑलरेडी प्लांट एनिमल्स खूप जास्त आहे, तर त्या ठिकाणी हा मॅटर जास्त असेल. कळलं? जिथे ऑर्गेनिक मॅटर जास्त पडतोय, जिथे कुजणारे डेट्रेटस सायकल जिथे जास्त काम करते, त्या ठिकाणी कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम यांचं प्रमाण जास्त असेल. आणि काय यांनी काय सांगितलंय की अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट अवेलेबल ऍट एनी गिवन टाइम इन द सॉइल. एखाद्या सॉइल मध्ये, कोणतीही सॉइल घ्या, त्या सॉइल मध्ये किती न्यूट्रिएंट अवेलेबल आहेत
त्याला म्हणतो आपण स्टँडिंग स्टेट. सो अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट अवेलेबल, न्यूट्रिएंट प्रेझेंट इन द सॉइल at any given time is called standing state. प्रत्येक इकोसिस्टम नुसार ही व्हॅल्यू जी असेल ही चेंज होईल. आता जे न्यूट्रिएंट असतात ते लॉस होतात का इकोसिस्टम मधनं? कधी न्यूट्रिएंट हे कधी लॉस होत नाही, ते काय होत असतात, कंटिन्युअसली रिसायकल होतात, बरोबर. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ते न्यूट्रिएंट गेलेले असतील, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेल्सचा, बॉडीचा ते पार्ट होतील, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या एक्सक्रिटरी मॅटरद्वारे ते पण बाहेर पडतील, ठीक आहे. किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर त्याच्या बॉडीमधनं असणारे न्यूट्रिएंट पुन्हा बाहेर पडतील, कळतंय. आणि पुन्हा हे जे न्यूट्रिएंट असतील ते लिव्हिंग दुसऱ्या एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जातील, कळतंय. म्हणजे न्यूट्रिएंट जे असतात ना ते कंटिन्युअसली काय होत असतात, रिसायकल होत असतात. याला म्हणतो आपण न्यूट्रिएंट सायकल. The movement of nutrient elements through the various component of an ecosystem is called as a nutrient cycle. काय सांगितलं? न्यूट्रिएंट सायकलिंग म्हणजे काय? द मूवमेंट ऑफ न्यूट्रिएंट्स, movement of nutrients through the various component of an ecosystem is called nutrient cycle. Okay, movement of nutrients through the various component of an ecosystem is called nutrient cycle. The nutrient cycling जे आहेत किंवा न्यूट्रिएंट सायकलिंग किंवा न्यूट्रिएंट सायकल जे असतात त्यामध्ये दोन तुम्हाला स्टडी करायच्यात मेनली, ज्या एनसीईआरटी मध्ये दिल्यात त्या. एक आहे कार्बन सायकल आणि दुसरी आहे फॉस्फरस सायकल. तर हे जे न्यूट्रिएंट सायकलिंग आहे ना, याला आणखी एक नाव, याला बायोजिओकेमिकल सायकलिंग असं म्हणतात. बायोजिओकेमिकल सायकल, दुसरं नाव काय यांचं? बायोजिओकेमिकल सायकल. खूप तुम्ही छोट्या छोट्या नोट्स बनवत असाल लिहिताना, यांनाच म्हणतो आपण बायोजिओकेमिकल सायकल. बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जिओ म्हणजे अर्थ, ठीक आहे. रॉक असेल, एअर असेल, वॉटर असेल, त्याला जिओ म्हटलं यांनी, ठीक आहे. आणि केमिकल्स कळलं? सो बायोजिओकेमिकल म्हणजे काय? बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे काय? अर्थ असेल, वॉटर असेल, एअर असेल, म्हणजे सॉइल असेल, वॉटर असेल, एअर असेल, यामधनं न्यूट्रिएंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पास होतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडनं पुन्हा सॉइल असेल, वॉटर असेल, एअर असेल, यामध्ये पास होतात. यालाच म्हटलंय बायोजिओकेमिकल सायकल. समजून घ्यायचं मिनिंग काय. बायो म्हणजे लिव्हिंग, जिओ म्हणजे अर्थ असेल, वॉटर असेल किंवा सॉइल असेल, म्हणजे सॉइल असेल, वॉटर असेल, एअर असेल, याला जिओ. आता हे जे बायोजिओकेमिकल सायकलिंग आहे किंवा न्यूट्रिएंट सायकलिंग आहे, हे दोन प्रकारे असते. पहिले आहे गॅसियस. दोन टाईपचे सायकल असतात. एक असतात गॅसियस आणि दुसरे असतात सेडिमेंटरी. लक्षात ठेवा, हे लिहिलं असेल तुम्ही आता. दोन असतात, गॅसियस असतात आणि दुसरे असतात सेडिमेंटरी. ठीक आहे, दोन प्रकारच्या सायकल आहेत, गॅसियस आणि दुसरे असतात सेडिमेंटरी. ठीक आहे. सो न्यूट्रिएंट सायकलिंग बद्दल आपण डिस्कस करत आहोत. न्यूट्रिएंट सायकलिंगलाच बायोजिओकेमिकल सायकलिंग म्हणतात. एखाद्या सॉइल मध्ये एखाद्या वेळेमध्ये आपण जर न्यूट्रिएंट कॅल्क्युलेट केले तर जेवढे न्यूट्रिएंट अवेलेबल आहेत त्यांना आपण स्टँडिंग स्टेट म्हणतो. हे एक इम्पॉर्टंट आहे. न्यूट्रिएंट सायकलिंगलाच बायोजिओकेमिकल सायकल म्हणतात, हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि या ज्या न्यूट्रिएंट सायकलिंग असतात, न्यूट्रिएंट सायकल असतात, दोन प्रकारचे असतात, गॅसियस आणि दुसरे असतात सेडिमेंटरी. ठीक आहे. मग गॅसियस सायकल कोणत्या आहेत? गॅसियस न्यूट्रिएंट सायकलिंग कोणत्या आहेत? यामध्ये आहे नायट्रोजन सायकल, यामध्ये आहे एक्झाम्पल दिले त्यांनी कार्बन सायकल. नायट्रोजन सायकल, कार्बन सायकल. सेडिमेंटरी सायकल कोणत्या आहेत? मग
सेडिमेंटरी सायकल आहे फॉस्फरस, दुसरी आहे सल्फर, हे सेडिमेंटरी सायकल. ठीक आहे. सेडिमेंटरी म्हणजे काय, ज्यांचा रिझर्वायर अर्थ मध्ये असतो, ज्यांचा रिझर्वायर अर्थच्या क्रस्ट मध्ये आहे. अर्थच्या क्रस्ट मध्ये म्हणजे अर्थ मध्ये ज्यांचा रिझर्वायर आहे ते सायकल कोणत्या, सेडिमेंटरी. आणि ज्या गॅसियस आहे यांचा रिझर्वायर ऍटमॉस्फिअर. कळालं? गॅसियसचा रिझर्वायर कोण आहे, ऍटमॉस्फिअर. आणि सेडिमेंटरीचा रिझर्वायर काय, अर्थ क्रस्ट. म्हणजे फॉस्फरस असेल, सल्फर असेल, यांचा रिझर्वायर हे कुठून रिलीज होणार, फॉस्फरस सल्फर अर्थ मध्ये, सॉइल मध्ये रिलीज होणार. नायट्रोजन कार्बन यांचा मेन रिझर्वायर कोण आहे, ऍटमॉस्फिअर. कळालं? तर यानुसार या सायकल्स आहेत. आता हे जे न्यूट्रिएंट सायकलिंग आहे, या न्यूट्रिएंट सायकलिंगला अफेक्ट करणारे फॅक्टर कोणते कोणते, सॉइल, दुसरा फॅक्टर आहे टेम्परेचर, तिसरा फॅक्टर आहे पीएच, चौथा फॅक्टर आहे मॉइश्चर. यासारखे एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे असतात तर हे या न्यूट्रिएंट सायकलिंगला अफेक्ट करतात. सॉइल, टेम्परेचर, पीएच, मॉइश्चर, वॉटर लेवल, हे सर्व जे फॅक्टर्स आहेत हे या न्यूट्रिएंट सायकलिंगला अफेक्ट करतात, त्यांना रेग्युलेट. आता बघू आपण पहिली सायकल जी आहे कार्बन सायकल. फर्स्ट सायकल आपण डिस्कस करूया, ती आहे कार्बन सायकल. फर्स्ट सायकल डिस्कस करूया, कार्बन सायकल. आता ही कार्बन सायकल जी आहे ना, कुठून कुठून ऑपरेट होते बघा, ऍटमॉस्फिअर, ओशियन आणि थ्रू द लिव्हिंग अँड डेड ऑर्गॅनिझम्स. सोपं आहे. कार्बन सायकल कशी ऑपरेट होते तुम्हाला माहिती, कार्बन सायकल तरी सुद्धा ऑपरेट होते ही ऍटमॉस्फिअर, ओशियन, लिव्हिंग आणि डेड ऑर्गॅनिझम. जे फॉसिल फ्युएल आहेत, फॉसिल फ्युएल हे आहेत, हे सुद्धा आहेत रिझर्वायर ऑफ कार्बन. हे काय आहेत, रिझर्वायर ऑफ काय, कार्बन. फॉसिल फ्युएलचं बर्निंग झालं की मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. कळालं? सो कार्बन सायकलिंग जे आहे ते ऍटमॉस्फिअर, ओशियन, लिव्हिंग आणि डेड ऑर्गॅनिझम मध्ये होईल. जवळजवळ 4 × 10⁻13 किलोग्राम ऑफ कार्बन is fixed in the atmosphere through the process of the photosynthesis. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसद्वारे जवळजवळ 4 × 10⁻13 किलोग्राम एवढा कार्बन बायोस्फिअर मध्ये फिक्स केला जातो, अर्थवर फिक्स केला जातो. 4 × 10⁻13 किलोग्राम एवढा कार्बन बायोस्फिअर मध्ये फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसद्वारे फिक्स केला जातो. ठीक आहे. आणि हा जो फिक्स केलेला कार्बन आहे फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसद्वारे, याच्यामधला खूप सारा इन द फॉर्म ऑफ द CO2 रिलीज केला जातो बाय द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. कळतंय? फोटोसिंथेसिसद्वारे खूप सारा कार्बन डायऑक्साईड जो असतो त्याचं फिक्सेशन केलं जातं. कळलं? पण रेस्पिरेशनद्वारे त्यामधला खूप सारा पुन्हा रिलीज केला जातो ऍटमॉस्फिअर मध्ये इन द फॉर्म ऑफ द कार्बन डायऑक्साईड थ्रू द रेस्पिरेटरी ऍक्टिव्हिटी ऑफ द प्रोड्युसर, कंझ्युमर और द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, प्रोड्युसर असतील, कंझ्युमर असतील, जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या रेस्पिरेटरी ऍक्टिव्हिटीद्वारे कार्बन डायऑक्साईड रिलीज केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर डेड ऑर्गॅनिझम असतील, डेड ऑर्गॅनिझमच्या जेवढे काही डेड ऑर्गॅनिझम असतील किंवा एक्सिडेटरी वेस्ट मॅटर असेल, यांच्या डिग्रेडेशनद्वारे डेट्रिटस फूड चेनद्वारे सुद्धा कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज केलं. कळतंय? हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो बाय द रेस्पिरेशन. त्यानंतर दुसरं आहे डेट्रिटस फूड चेन, याबद्दल आपण डिस्कस केले. बॅक्टेरिया असतील, फंगाय असतील, हे डेड ऑर्गॅनिक मॅटरला, वेस्ट मॅटरला डिग्रेड करतील आणि याद्वारे कार्बन डायऑक्साईड रिलीज करतील.
कळतंय? त्यानंतर बर्निंग ऍक्टिव्हिटीज जे असतात, फॉसिल फ्युएल असतील, हे रिझर्व्हायर ऑफ कार्बन आहेत किंवा वूड असेल, यांच्या बर्निंग ऍक्टिव्हिटीद्वारे सुद्धा कार्बन डायऑक्साईड जो असेल तो रिलीज केला जाईल. फॉरेस्ट फायर असेल, कंबशन असेल, ऑर्गॅनिक मॅटरचं, फॉसिल फ्युएलचं ब्रेकडाऊन, ऑक्सिडेशन असेल, बर्निंग असेल, याद्वारे व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज असतील, याद्वारे कार्बन डायऑक्साईड जो असेल तो रिलीज होईल. आणि ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे हा कार्बन डायऑक्साईड खूप जास्त रिलीज होतो, कारण फॉसिल फ्युएल हे यूज केले जातात खूप साऱ्या इंडस्ट्रियल प्रोसेसेस मध्ये, ऑटोमोबाईल्स मध्ये फॉसिल फ्युएल जे असतात त्यांचं बर्निंग होतं आणि याद्वारे कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द कार्बन सायकल. ही झाली कार्बन सायकल. कार्बन सायकल ऑपरेट्स थ्रू द ॲटमॉस्फिअर, ओशियन, लिव्हिंग अँड डेड ऑर्गॅनिझम्स. क्लिअर? त्यानंतर फॉसिल फ्युएल इज द रिझर्व्हायर ऑफ कार्बन, त्याच्या बर्निंगने कार्बन डायऑक्साईड रिलीज होईल. फोटोसिंथेसिसद्वारे जवळजवळ 4 × 10⁻13 किलोग्राम ऑफ कार्बन जो आहे तो फिक्स केला जातो. पण हा जो फिक्स केलेला कार्बन आहे रेस्पिरेशनद्वारे हा रिलीज केला जाईल कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म मध्ये. जे ऑर्गॅनिझम असतील ते डेड झाल्यानंतर किंवा त्यांच्या वेस्ट मॅटरच्या डिग्रेडेशनने, डेट्रेटस फूड चेनने सुद्धा कार्बन डायऑक्साईड जो असेल तो एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज होतो. सो जनरली फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेटरी ऍक्टिव्हिटी असतील, बर्निंग असेल, या सर्व ऍक्टिव्हिटीज कार्बन डायऑक्साईडच्या सायकलला रेग्युलेट करतात. ठीक आहे. आता आपल्याला डिस्कस करायची आहे नेक्स्ट सायकल, ती आहे फॉस्फरस सायकल. फॉस्फरस सायकल आपण आधीच बोललो ही सेडिमेंटरी सायकल आहे. याचा रिझर्व्हायर जो आहे तो अर्थच्या क्रस्ट मध्ये. फॉस्फरस मेजर कॉम्पोनंट आहे. कशाचा मेजर कॉम्पोनंट आहे फॉस्फरस? फॉस्फरस इज द मेजर कॉम्पोनंट ऑफ फॉस्फोलिपिड्स. आणि फॉस्फोलिपिड काय बनवतात? मेम्ब्रेन बनवतात, बरोबर? फॉस्फोलिपिड बाय लेअरने काय बनत असतात? मेम्ब्रेन बनत असतात, सेल मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हे सर्व बनत असतात. तो मेजर कॉम्पोनंट आहे बायोलॉजिकल मेम्ब्रेनचा फॉस्फरस. त्यानंतर न्यूक्लिक ऍसिड जे असतात, डीएनए, आरएनए, यामध्ये फॉस्फरस असतो. फॉस्फोडायस्टर बॉन्ड बनत असतो, न्यूक्लिक ऍसिड मध्ये असतात फॉस्फरस. त्यानंतर एटीपी मध्ये असतो फॉस्फरस, म्हणजे एनर्जी ट्रान्सफरच्या रिॲक्शन मध्ये हाय एनर्जी जे कंपाऊंड आहेत त्यामध्ये सुद्धा फॉस्फरस असतो. एनर्जी रिॲक्शन्स मध्ये फॉस्फरस इन्व्हॉल्व असतो. एटीपी, जीटीपी यांच्या एनर्जी रिॲक्शन्स मध्ये फॉस्फरस इन्व्हॉल्व असतो. त्यानंतर फॉस्फरस बोन बनवण्यासाठी रिक्वायर्ड आहे. ॲनिमल्सच्या शेल्स बनवण्यासाठी रिक्वायरमेंट आहे. टीथ बनवण्यासाठी रिक्वायर्ड आहे, है ना? शेल्स म्हणजे कव्हरिंग असेल मोलस्का मधलं, टीथ बनवण्यासाठी, बोन बनवण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता आहे. या फॉस्फरसचा रिझर्व्हायर कोण? या फॉस्फरसचा रिझर्व्हायर असतात फॉस्फरस रॉक्स. कोण रिझर्व्हायर कोण आहेत त्याचे? रिझर्व्हायर आहेत यांचे फॉस्फरस रॉक्स. फॉस्फरस रॉक्स. आणि जे फॉस्फरस रॉक असतात त्यांच्यामध्ये फॉस्फरस असतो इन द फॉर्म ऑफ द फॉस्फेट. फॉस्फेटच्या फॉर्म मध्ये फॉस्फरस रॉक मध्ये फॉस्फरस प्रेझेंट असते. हे रॉक ज्या वेळेस पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते त्यावेळेस फॉस्फरस जो असेल तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल. कळालं? आणि वॉटरमध्ये तो डिझॉल्व्ह झाला की दॅट विल फॉर्म अ सॉइल सोल्युशन कंटेनिंग फॉस्फरस. सॉइल सोल्युशन कंटेनिंग काय? फॉस्फरस फॉर्म. कसा फॉर्म होईल? बाय द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन. काय? रॉक मध्ये फॉस्फेट डिझॉल्व्ह होते, रॉक मधले फॉस्फरस वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होते, त्यांचं वेदरिंग होईल. वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणजे त्यांचं ब्रेकडाऊन होईल, त्यामधले त्यांची झीज होईल असं म्हणू आपण. त्यातनं ते फॉस्फरस सॉइल मध्ये डिझॉल्व्ह होतील आणि फायनली प्लांटचे रूट्स या फॉस्फरसला ऍब्सॉर्ब करतील. प्लांट रूट काय करतील? याला ऍब्सॉर्ब करतील आणि these phosphorus will become the part of the plant body.
ज्यावेळेस हर्बीव्होरस या प्लांट्सला खाणार आहे त्या हर्बीव्होरस कडे हा फॉस्फेट जाईल. ठीक आहे, हर्बीव्होरसला ज्यावेळेस कार्निव्होरस खाणार आहे त्यावेळेस या कार्निव्होरस कडे हा फॉस्फरस जाईल. कळत आहे? आणि ज्या वेळेस हे सर्व हर्बीव्होरस असतील किंवा कार्निव्होरस असतील किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतील ते ज्यावेळेस डाय होणार आहे त्यावेळेस पुन्हा हा फॉस्फेट जो असेल डेट्रिटस फूड चेनद्वारे किंवा डिकम्पोजर फूड चेनद्वारे पुन्हा वॉटरमध्ये रिलीज होईल, सॉइलमध्ये रिलीज होईल. कळलं? सो डेड ऑर्गॅनिझमचे ज्यावेळेस डिकम्पोजिशन होणार आहे फॉस्फरस रिलीज होईल आणि यामध्ये मोस्टली इन्व्हॉल्व असतात फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. या ऍक्टिव्हिटीमध्ये कोण इन्व्हॉल्व असतात खूप इम्पॉर्टंट आहे. बॅक्टेरिया आहेत फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. या ऍक्टिव्हिटीमध्ये फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया इन्व्हॉल्व आहे. फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज करतील आणि जो फॉस्फरस आहे त्या फॉस्फरसला अवेलेबल करतील, सोल्युबलाइज करतील. कळलं? सो या पद्धतीने फॉस्फरस सायकल जी असते ती वर्क करते. सो फॉस्फरस इज द मेजर कॉम्पोनंट ऑफ द फॉस्फोलिपिड, म्हणजे ती मेम्ब्रेनचा मेजर कॉम्पोनंट आहे. न्यूक्लिक ऍसिड त्याने बनलेले असतात. एनर्जी रिएक्शन्स मध्ये ते इन्व्हॉल्व असतात. बोन फॉर्मेशन साठी, शेल्स फॉर्मेशन साठी, टीथ फॉर्मेशन साठी रिक्वायर्ड आहेत. फॉस्फरसचा रिझर्वायर असतात तर रॉक्स है ना, ज्यांच्यामध्ये फॉस्फेट आहे मग त्यांचं वेदरिंग होईल सॉइलमध्ये हा फॉस्फरस जाईल, वॉटरमध्ये जाईल आणि सोल्युशन फॉर्म करेल. सोल्युशन फॉर्म होईल त्या फॉस्फरस. ठीक आहे, आणि या वॉटरला ज्यावेळेस प्लांट ऍब्सॉर्ब करतील प्लांट मध्ये हा फॉस्फरस जाईल, नंतर हार्बिव्होरस मध्ये जाईल, त्यानंतर तो कार्निव्होरस मध्ये जाईल. मग हे ऑर्गॅनिझम ज्यावेळेस डाय होतात त्यावेळेस डिकम्पोजर्स द्वारे पुन्हा हा फॉस्फरस रिलीज. कळतंय? ही झाली फॉस्फरस सायकल. ही झाली फॉस्फरस सायकल. आता या लेसनचा शेवटचा पॉइंट राहिलाय तो आहे इकोसिस्टम सर्व्हिसेस. लास्ट पॉइंट आहे इकोसिस्टम सर्व्हिसेस, जो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये स्टडी करू. उद्या पुन्हा 1 वाजता लेक्चर असेल आणि इकोसिस्टम सर्व्हिसेस हा पॉइंट उद्या आपण कव्हर करू. या लेसन मध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे ते एकदा आपण रिवाइज करू आणि मग त्यानंतर आपण पुढचा लेसन स्टार्ट करू. तो असेल बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कन्झर्वेशन हा पुढचा असेल लेसन, ज्यामध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात नीट मध्ये बेस्ड. हा सुद्धा नेक्स्ट लेसन सुद्धा छोटा लेसन आहे. त्यानंतर आपला लेसन असेल एन्व्हायरमेंटल इश्यूज. ठीक आहे.